नमस्कार मित्रांनो, जीवनातील सर्वात मोठा भ्रम कोणता असेल तर तो म्हणजे समोरची व्यक्ती आपल्यावर प्रेम करते असा आपण केलेला विश्वास, जेव्हा प्रत्यक्षात त्या नात्यात प्रेम उरलेलेच नसते। अनेकदा आपण प्रेमाची व्याख्या फक्त गोड बोलणे, सतत मेसेज करणे, भेटणे किंवा वेळ देणे इतकीच मर्यादित ठेवतो। पण मानसशास्त्र सांगते की खरं प्रेम शब्दांपेक्षा वागण्यात, सातत्यात आणि भावनिक गुंतवणुकीत दिसून येतं। माणूस शब्दांनी काहीही बोलू शकतो, पण त्याच्या कृती, त्याची ऊर्जा आणि त्याचा सातत्यपूर्ण व्यवहार कधीच खोटं बोलत नाही। कधी असा अनुभव आला आहे का? समोरची व्यक्ती तुमच्यासोबत बसलेली असते, हसत असते, बोलत असते, पण तरीही तुमच्या मनात एक विचित्र पोकळी निर्माण होते। सगळं असूनही काहीतरी हरवल्यासारखं वाटतं। यालाच अनेक मानसशास्त्रज्ञ इमोशनल डिस्कनेक्शन म्हणजेच भावनिक तुटलेपणा म्हणतात। नातं दिसायला जिवंत असतं, पण त्यामधील भावना हळूहळू संपलेल्या असतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, जे एखाद्या व्यक्तीच्या मनातील बदल स्पष्टपणे दाखवतात। हे संकेत फक्त स्त्रियांनाच लागू पडतात असं नाही, तर कोणत्याही नात्यात दिसू शकतात। पहिला संकेत, फक्त औपचारिक कौतुक। जर एखादी व्यक्ती सतत म्हणत असेल, तू खूप चांगला आहेस, तुझ्यासारखा माणूस मिळणं कठीण आहे, पण त्याच वेळी ती तुमच्यासोबत भविष्य, जवळीक किंवा भावनिक बांधिलकी टाळत असेल, तर हे विचार करण्यासारखं आहे। कारण चांगला माणूस असणं आणि प्रिय व्यक्ती असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। अनेक लोक आपल्याला आवडतात, पण प्रेम मात्र निवडक व्यक्तीवरच होतं। दुसरा संकेत, तुला माझी काळजी करण्याची गरज नाही। स्वतंत्र असणं चुकीचं नाही, प्रत्येक व्यक्तीला स्वतःची जागा हवीच, पण जर समोरची व्यक्ती तुमची काळजी, तुमचा सहभाग किंवा तुमची उपस्थिती सतत नाकारत असेल, तर ती भावनिक अंतर ठेवण्याचा प्रयत्न करत असू शकते। खऱ्या प्रेमात काळजी ओझं वाटत नाही, ती सुरक्षिततेची भावना बनते। तिसरा संकेत, सतत शब्दांनी प्रेम सिद्ध करण्याचा प्रयत्न। मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, मी तुलाच सर्वात जास्त मिस करते। ही वाक्य सुंदर आहेत, पण जर कृती त्याच्या पूर्णपणे विरुद्ध असेल, तर फक्त शब्दांवर विश्वास ठेवू नका, कारण खरं प्रेम रोज सिद्ध करावं लागत नाही। ते नैसर्गिकपणे जाणवतं, डोळ्यांत दिसतं, वेळेत दिसतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्यात दिसतं। चौथा संकेत, मला थोडी स्पेस हवी आहे। हो, प्रत्येकाला वैयक्तिक स्पेस हवीच असते, पण जर ही स्पेस दिवसेंदिवस भावनिक अंतरात बदलत असेल, संवाद कमी होत असेल, भेटण्याची इच्छा संपत असेल, तर त्या नात्याबद्दल शांतपणे विचार करण्याची वेळ आलेली असते। पाचवा संकेत, आता योग्य वेळ नाही। योग्य वेळ कधीच तयार नसते, ती तयार करावी लागते। जर एखादी व्यक्ती प्रत्येक वेळी नवीन कारण देत असेल, तर कदाचित समस्या वेळेची नसून प्राधान्याची असू शकते। सहावा संकेत, तू बदललास तर सगळं ठीक होईल। प्रेम म्हणजे बदल घडवून आणणं नाही, प्रेम म्हणजे स्वीकार। वाईट सवयी बदलायला हव्यात, पण जर तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याची अपेक्षा केली जात असेल, तर विचार करा, त्या व्यक्तीला खरंच तुम्ही आवडता की तिच्या मनातील तुमची काल्पनिक प्रतिमा। सातवा संकेत, संवादातला कंटाळा। पूर्वी तासनतास बोलणारी व्यक्ती आता 2 मिनिटांचं संभाषणही टाळते। तुमच्या स्वप्नांमध्ये, तुमच्या अडचणींमध्ये, तुमच्या यशात तिला रस उरलेला दिसत नाही। हे अनेकदा प्रेम कमी झाल्याचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अशा परिस्थितीत काय करावं? पहिली गोष्ट, सत्य स्वीकारा। मन सतत काहीतरी सांगत असेल, तर त्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका। दुसरी गोष्ट, स्वतःची किंमत ओळखा। जिथे तुमच्या प्रेमाची, वेळेची आणि भावनांची कदर होत नाही, तिथे स्वतःला हरवू नका। तिसरी गोष्ट, स्वतःवर प्रेम करा, दुसऱ्याच्या स्वीकारावर स्वतःची किंमत ठरवू नका। योग्य व्यक्ती तुमचं मूल्य ओळखेल, आणि जर एखादं नातं टिकवण्यासाठी फक्त तुम्हालाच सतत प्रयत्न करावे लागत असतील, तर त्या नात्याचा पुन्हा एकदा शांतपणे विचार करा। लक्षात ठेवा, प्रेम कधीही भीक मागून मिळत नाही, ते स्वाभाविकपणे उमलतं। जे नातं सतत सिद्ध करावं लागतं, ते अनेकदा मनाला जास्त थकवतं। आयुष्य खूप मौल्यवान आहे, म्हणून अशा नात्यांमध्ये अडकू नका जिथे तुमची किंमतच उरलेली नाही। योग्य व्यक्तीची वाट पाहणं खोट्या नात्यात आयुष्य घालवण्यापेक्षा नेहमीच चांगलं असतं। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडणारा वाटला असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा। पुन्हा भेटू एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह। तोपर्यंत नमस्कार।